हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहता. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी अशी झटपट तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. तर इथे मी गॅस पेटवलाय, कढई ठेवली आहे गॅसवर. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी तेल टाकून घेते. पाहू शकता 1.5 पळी तेल टाकलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची 1 चमचा. मोहरी नाही सॉरी बटाटा पहिले परतून घ्यायचे. बघा बटाटा मी लई एकदम जाड पण नाही चिरला, लई पातळ पण नाही, मीडियम साईज अशी बटाट्याची चिरून घेतलेली आहे. तर हा बटाटा आपल्याला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा. खूप छान होती आणि झटपट होती. इथे मी झाकण ठेवलं होतं एक अर्धा मिनटं. आणि आता झाकण खोलून परत बटाटा आपल्याला वर खाली चांगला करून घ्यायचा आहे बघा. कारण ही बटाटा चांगला परतून घेतला ना तर भाजी ह्याची खूप छान होती. ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे. तुम्ही अशा पद्धतीने बटाटा परतून भाजी करा, खूप छान होती. तर छान मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता. तर परत आपल्याला झाकण ठेवायचे जरा थोडंसं एक अर्धा मिनटं. तर अर्धा मिनटाच्या नंतर परत झाकण आपल्याला खोलून पाहायचे आणि परत बटाटा वर खाली करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता बटाट्याचा रंग पण खूप छान आलेला आहे. तर बटाटा ह्यो छान परतलेला आहे पाहू शकता. तर आता ह्यो बटाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे एका डिशमध्ये. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली तर एकदा करून बघा, खूप छान होती ही रेसिपी. तुम्ही टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी ही करू शकता. आपण दरवेळेस कसा बटाटा तसाच टाकतो तेलामध्ये. तर हे परतून घेतलेल्या बटाट्याची चव खूप छान लागते. ह्याच कढईमध्ये आता आपल्याला भाजी करायची. तर मोहरी टाकून घेतली बघा. मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुलल्याच्या नंतर इथे बघा लसूण मी बारीक एकदम चिरून ठेसून घेतलेला तो टाकून दिला आहे. कढीपत्त्याची पानं टाकून दिलेली आहेत. आता लसूण चांगला परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर. तर लसूण आणि कढीपत्ता आपला छान परतला आहे. त्यानंतर आपल्याला पुढे इथे कांदा टाकून घ्यायचा. एक मीडियम साईजचा मी कांदा चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. कांदा पण चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, खूप सोपी रेसिपी आहे, नक्की करून पहा आणि झटपट होणारी आहे. त्यानंतर इथे टमाटर टाकून घेते बघा. मी एक टमाटा कापून घेतलेला तो टाकून दिलेला आहे. कापताना तुम्हाला दाखवलं नाही कारण कापायला तर सगळ्यांना जमतं, त्याच्यामुळे मी पहिली कापून घेतलेला कांदा टमाटा. ते हे छान आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचे अशा पद्धतीने. कांदा टमाटा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची बघा. 1 चमचा मी हळद घेतलेली ती टाकून दिलेली आहे. 1 चमचा धना पावडर टाकली. 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्याने. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तर हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे. तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मसाले. कसं तिखट कोणाला जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता. ते मसाले चांगले परतून घ्यायचेत आपल्याला. मसाले परतून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी जरा टाकून घ्यायचे कारण खाली मसाला आपला लागलेला. तर पाहू शकता छान मसाला आपला परतलेला आहे हो. त्यानंतर इथे मी बटाटे जे परतून घेतले होते ते टाकून देऊया. आणि हे बटाटे पण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, पण असा बटाटा आपण परतून घेतला ना तेलावर तर त्याची टेस्ट भाजीची खूप छान लागते. इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले बघा.
मीठ टाकून झाल्यावर ही भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची. आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं बघा. बटाटा आता 50-60% शिजलेला आहे हो बटाटा. थोडंसं होऊन द्यायचं आहे आपल्याला. थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इथे अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलं आहे. अर्ध्या ग्लासला पण कमी पाणी टाकले बघा. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं. एक 5 मिनटं पण नाही, 2-3 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे. 2-3 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी वर खाली करून घ्यायची. खूप मस्त होती भाजी बघा. रंग पण खूप छान आलेला आहे. तर भाजी छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवायचे अर्धा मिनटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे. ते इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय. त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची. तर मस्त अशी आपली ही बटाट्याची भाजी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर लास्टला टाकली की भाजीचा कलर पण खूप छान दिसतो आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते मैत्रिणींनो. तर भाजी मिक्स करून घ्यायची चांगली आणि एकदम थोडं एक अर्धा मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे. वाफ द्यायची आपल्याला. अर्धा मिनटाच्या नंतर वाफ देऊन झाल्यावर परत भाजी मिक्स करून घ्यायची. एवढी मस्त होती बटाट्याची रेसिपी ही. मैत्रिणींनो नक्की करून पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.